महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा काही सुटता सुटेना. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला 24 डिसेंबरचा वेळ दिलेला आहे. त्याला काही दिवस उरलेले आहेत. पण त्यापूर्वीच सरकारमधील अनेक मंत्री असतील, त्यानंतर काही आमदार असतील, ते ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं मराठा आरक्षणाच्या विरोधात ठिकठिकाणी ओबीसींच्या सभेचं आयोजन करतायत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं गेले जवळपास 90च्या दशकापासून मोठ्या प्रमाणात ही मागणी जोर धरते आणि त्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं अनेक प्रकारची आंदोलनं केली गेली. ती आपणा सगळ्यांना माहिती आहे, तर परत एकदा सांगण्याची गरज नाही. मॅक्स महाराष्ट्र या प्रश्नावरती सातत्यानं लागून आहे आणि या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक असतील, विचारवंत असतील, राजकारणी असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे नेते आणि कार्यकर्ते असतील, पत्रकार असतील, अशा सगळ्यांशी आपण चर्चा करतो आहे. मराठा समाजातले नेते असतील किंवा अभ्यासक असतील, त्यांच्याशी सुद्धा आपण सातत्यानं या प्रश्नावरती बोलत आलेलो आहे. आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जे विरोध करतात मराठा आरक्षणाच्या बाबत, की 50% आतमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, अशा प्रकारचं जे ओबीसींचा विरोध आहे, त्यांच्या सुद्धा अनेक अभ्यासकांशी आपण बोललेलो आहे. आज पुन्हा त्या विषयाच्या संदर्भात आपण बोलणार आहोत आणि हे बोलण्यासाठी आपल्या सोबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्च TISS अशा पद्धतीची जी संस्था आहे, जी सामाजिक विज्ञान संस्था म्हणून ओळखली जाते, महाराष्ट्रातली आणि देशातली एक मान्यवर संस्था आहे. त्या संस्थेमध्ये मंडलोत्तर राजकारणाचा अभ्यास म्हणजे त्यावरती जे PhD करतायत ते यशवंत झगडे आपल्या सोबत आहेत. यशवंत झगडेजी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. खूप खूप आभार सर तुमचे, मला इथे बोलवल्याबद्दल. यशवंत झगडे यांच्या संदर्भात सांगायचं म्हणजे ते या संदर्भातले अभ्यासक आहेत आणि अनेक वृत्तपत्रातून या संदर्भात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत. झगडे सर, तुम्ही मला सांगा की मराठा समाज जी आरक्षणाची मागणी करतो आहे, पहिल्यांदा ती सांगा, योग्य आहे की अयोग्य आहे? मराठा समाज हा आरक्षणाच्या कक्षेत बसतो का? आता मराठा समाजाची मागणी योग्य अयोग्य, मला वाटतं की काय लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या अधिकारासाठी मागणी करण्याचा हक्क सर्व समाजांना आहे. त्यामुळे तो मराठा समाजाला सुद्धा आहे. त्यामुळे मला असं काही त्या मागणी अयोग्य आहे असं काही वाटत नाही. घटनेने तो अधिकार सर्व समाजांना दिलेला आहे, तसा तो मराठा समाजांना पण दिलेला आहे. त्यामुळे ती मागणी काय तसं मागणीच्या संदर्भात बोलत नाही आहोत झगडे सर. जी संसदीय चौकट आहे, जी लोकशाहीची चौकट आहे, आरक्षणाची चौकट आहे, त्या चौकटीच्या अनुषंगानं मराठा समाज जी आरक्षणाची मागणी करतो आहे, तर ती योग्य आहे की अयोग्य आहे? आता कसं आहे की सर, मराठा समाजाची जी मागणी आहे, SC-BC मधून ओबीसीच्या प्रवर्गातून ते आरक्षणाची मागणी करत आहेत आणि ह्या मागणीचा एक मोठा इतिहास आहे. म्हणजे 1980 पासून ही मागणी करत आहेत. तर मागणी काही चुकीची नाहीये, पण ज्या प्रवर्गाच्या अंतर्गत त्यांना आरक्षण हवे, त्या प्रवर्गाचे मागासलेपणाचे जे क्रायटेरियाज आहेत ते मॅच होत नाहीत. त्यामुळे ती त्यांची मागणी त्या ज्या प्रवर्गामध्ये मागतायत त्याच्यात ती बसताना दिसत नाही आजच्या घडीला. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या याच्याने होतं की मराठा समाज जो आहे तो आरक्षणासाठी म्हणजे पात्र नाहीये, असा त्याचा अर्थ होतो ना? एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो आणि दुसऱ्या अर्थाने आजच्या घडीला जर बघायला गेलं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न एका अर्थी मिटलेला आहे. तो अशा अर्थाने की मराठा समाज ची जी 1980 पासूनची जी मागणी आहे की शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण त्यांना हवं आहे,
ते त्यांना ऑलरेडी 2019चा मोदी सरकारचा जो ईडब्ल्यूएसचा जो कायदा आहे त्यानुसार त्यांना ते आरक्षण मिळालेलं आहे. आणि नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या सोबत एक उपसमितीची बैठक झाली. त्याच्यामध्ये पण आपल्याला असं दिसून आलेलं आहे की जे 10% आरक्षण आहे ईडब्ल्यूएसचं त्याच्यामध्ये जवळपास 80% त्याचा शिक्षणाच्या संदर्भात किंवा नोकऱ्यांच्या संदर्भात मराठा समाजाला त्याचा लाभ मिळताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे एका अर्थी त्यांची जी मागणी आहे ती ऑलरेडी पूर्ण झालेली आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाला त्याचा फायदा होताना पण आपल्या समोर आकडेवारी, सरकारचीच आकडेवारी आपल्याला दिसून येते. झगडे सर, मराठा समाजात असं म्हणणं आहे, एक तर आम्ही कुणबी आहोत. मराठा जरी आमचं नामाभिमान असलं तरी आम्ही कुणबी आहोत आणि गेली 4 पिढ्या जवळपास आमचं आरक्षण जे आहे हे या सगळ्या ओबीसी लोकांनी लाटलेलं आहे आणि आता ते आम्हाला विरोध का करतायत? आम्हाला 50%तून ओबीसीचंच आरक्षण पाहिजे आहे. सर, हा जो लाटलेला हा जो मुद्दा आंदोलकांकडून जो उपस्थित केला जातोय त्याच्यावरती मी पहिल्यांदा बोलू इच्छितो. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसींना जे आरक्षण मिळालेलं आहे ते काय त्यांनी म्हणजे त्यांनी एक मागणी केली आणि सरकारने देऊन टाकली आणि आजच्या घडीला तर एक गैरप्रचार केला जातोय की 1994 मध्ये एक जी-आर काढण्यात आला आणि एका जी-आरच्या मार्फत ओबीसींना हे आरक्षण देण्यात आलं. पण असा आरोप करत असताना ओबीसी आरक्षणाचा एक मोठा इतिहास आहे. तो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की ते पहिल्यांदा म्हणजे की या आरक्षणाची सुरुवात कुठे झाली, या आरक्षणाच्या मागच्या घटनात्मक तरतुदी काय आहेत. तर ह्याचा इतिहास बघण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडंसं जावं लागेल की ह्या आरक्षणाची सुरुवात का म्हणे की घटनेच्या कलमांप्रमाणे झालेली आहे, म्हणजे 16(4) आणि 15(4). पण घटना समितीत ओबीसी कोण याची एक वाक्यता नव्हती. त्यामुळे घटना समितीने हे काम मागासवर्गीय आयोगाकडे दिलं आणि मग घटनेच्या 340व्या कलमाच्या आधारावरती पहिला मागासवर्गीय आयोग 1951 मध्ये काय म्हणू 1953 मध्ये स्थापन करण्यात आला काका कालेलकरांच्या अध्यक्षतेखाली. या आयोगाने 2 वर्ष काम करून 1955 मध्ये आपलं आयोग केंद्र सरकारकडे जमा केला आणि हे काम करत असताना त्यांनी वेगवेगळ्या काय म्हणू की राज्यांकडून ओबीसींच्या सामाजिक आर्थिक मागासलेपणाची माहिती मिळवली, ओबीसींच्या संघटनांकडून माहिती मिळवली आणि तो रिपोर्ट जमा केला. पण काका कालेलकरांनीच त्या रिपोर्टला विरोध केल्यामुळे केंद्र सरकारने त्यावेळेस नेहरूंच्या अध्यक्षतेखाली असलेल्या काँग्रेस सरकारने तो आयोग झगडे सर, हा सगळा इतिहास माहिती आहे, म्हणजे ओबीसींना पण माहिती आहे, मराठा समाजाला पण माहिती आहे. त्यांचं मूळ म्हणणं काय आहे की आम्ही कुणबी आहोत आणि कुणबीला जर समजा ओबीसींचं आरक्षण लागू असेल तर आम्हाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी लोकांचा विरोध काय 50%तून? एक तर ओबीसींची लोकसंख्या जी आहे ती कशाच्या आधारावर ठरलेली आहे? त्यांनी एकतर ज्या पद्धतीनं आणि एकट्या अशा मराठा समाजाच्या जातीला बाजूला काढून त्यांच्यावरती अन्याय केलेला नाही का? असं कुठल्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण झालेलं आहे की ज्याच्यातनं ठरलेलं आहे की ओबीसी अशा अशा पद्धतीने आहे? उलट मराठा समाजाचा असा आरोप आहे त्यांच्या अभ्यासकांचा की वाजवीपेक्षा जास्त आरक्षण ओबीसी समाजाला दिले गेले आहे, त्यात त्यांनी मराठा समाजाचं आरक्षण लाटलेलं आहे. तर सर मी आता तीच माहिती देत होतो की नेमकं हे आरक्षण आलं कसं आणि सर्वेक्षण कुठलं झालं. तर कसं आहे की आपल्याकडे आता ही खूप चर्चा होते की सर्वेक्षण झालं की नाही, मागासले पण ठरवलं गेलं की नाही. तर मी तेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की कालेलकर आयोगाचा, पण मी त्यातले एकच बाब सांगतोय, त्याच्या सविस्तर जात नाही की मंडल आयोगाने इम्पेरिकल डेटा गोळा केला आणि हा डेटा अख्ख्या देशभरातून गोळा केला आणि हा डेटा गोळा करत असताना प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावे, संपूर्ण 2 गावे आणि प्रत्येक शहरातील 1 ब्लॉक असा इम्पेरिकल डेटा सोबतच सेकंडरी डेटा वेगवेगळ्या राज्यांकडून माहिती घेऊन गोळा केला आणि ही माहिती गोळा करून ते ठरवलं गेलेलं आहे. असं नाही की त्याचं सर्वेक्षण झालंच नाहीये. 1980 मध्ये मंडल आयोगाने हे केलेलं आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, मराठा समाज हे जो म्हणतोय की आम्ही आज कुणबी आहात, तर मला असं वाटतं की थोडासा मराठा आरक्षणाचा इतिहास पण आपल्याला पाहायला पाहिजे. सुरुवातीला 1980 मध्ये त्यांचं आरक्षण या धोरणालाच विरोध होता. नंतर मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी
आरक्षण हे जातीच्या ऐवजी आर्थिक आरक्षणावरती असलं पाहिजे, ही मागणी साधारण 80 ते 90 एक दशकभर लावून धरली आणि नंतर त्या मागणीला काही पाठिंबा मिळाला नाही आणि मराठा महासंघ एकटा पडला. नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली, की आम्ही मराठा नसून कुणबी आहोत, ही भूमिका घेतली. पण आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, की 1980 मध्ये मराठा महासंघ जेव्हा ही मागणी लावून धरत होता, त्यावेळेस कुणब्यांनी त्यांच्या या मागणीला सपोर्ट का नाही केला मराठा महासंघाच्या? आजच्या घडीला जे कुणबी समाज जे आहेत, ते काय विरोध करत आहेत? मग आपल्याला ते विदर्भातले कुणबी दिसतायत, कोकणातले कुणबी दिसतायत. ते मोठ्या प्रमाणावर सांगतायत, की मराठी आणि कुणबी एक नाहीत. तर जे कुणबी आहेत ते स्वतःच या बाबतीत एक दावा करत आहेत, की मराठा वेगळे आहेत, कुणबी वेगळे आहेत. आज पण आपल्याला माहिती आहे, की मराठा आणि कुणबीमध्ये बेटी व्यवहार होत नाही. जर मराठा आणि कुणबी एकच आहेत तर बेटी व्यवहार का नाही होत? आणि मराठा आणि कुणबी जर एक असते तर जो काका कालेलकर आयोग आहे किंवा मंडल आयोग आहे, यांनी जो अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये हे का नाही हे त्यांच्या अभ्यासात का नाही पुढे आलं? त्यामुळे मला असं वाटतं, की ही एक मराठा समाजाने पुढे केलेली एक स्ट्रॅटेजी आहे आरक्षण मिळवण्यासाठी. कारण त्यांनी याआधी वेगळं आरक्षण मागण्याचा प्रयत्न केला, ते आरक्षण कोर्टासमोर टिकलं नाही. तर मग त्यांनी आता ही नवीन एक स्ट्रॅटेजी पुढे करण्यात आली आहे आणि ह्या स्ट्रॅटेजीला आधीच्या राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने सपोर्ट केला आणि आताचं जे भाजपचं सरकार आहे ते पण याला सपोर्ट करत आहे. आणि आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, की जर इतिहास जर पाहिला ह्या मराठा कुणबीचा, तर मराठा आणि कुणबी ह्या वेगळ्या वेगळ्या जाती राहिलेल्या आहेत. आणि जर कुणबीच हे जर मराठी आहेत, तर एकच मुद्दा सांगतो, जर कुणबी जर सगळे मराठे आहेत, तर आज मराठा समाजाकडून घोषणा एक कुणबी लाख कुणबी ही का नाही दिली जात? एक मराठा लाख मराठा ही घोषणा का दिली जाते? मेन गोष्ट अशी की मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांचं स्पष्ट मत आहे की मराठा आणि कुणबी एक आहेत. मराठा आणि कुणब्यांच्या अनेक ठिकाणी रोटीबेटी व्यवहार झाल्याची उदाहरणं आहेत. म्हणजे हे पुण्यातले मराठे असतील त्यांचे सोयरीक विदर्भामध्ये झालेले आहेत. मराठवाड्यातील असणाऱ्या लोकांची खानदेशमध्ये झालेली आहे. खानदेशमध्ये अनेक मराठा कुणबी यांच्या सोयरीकी झाल्याची शेकडो नाही हजारो उदाहरणं आहेत. त्यांचं तेच म्हणणं आहे की आमचे जे नातेवाईक विदर्भात राहतात त्यांना आरक्षण आहे आणि आम्ही इथे मराठवाड्यात राहतो किंवा पुण्यात राहतो तर आम्हाला आरक्षण नाही आहे. तर हा आमच्यावरती अन्याय नाही आहे का? सर कसं आहे, की ही आर्ग्युमेंट 1990 पासून येते आणि ही आर्ग्युमेंट ही आतापर्यंतच्या अनेक मागासवर्गीय आयोगांपुढे पण गेलेली आहे. त्या मागासवर्गीय आयोगांनी हे नाकारण्यात आलेलं आहे सर. सर ही आर्ग्युमेंट नाहीये, त्यांनी उदाहरणासह दिलेले आहेत की असे शेकडो हजारो विवाह आहेत जे मराठा समाजाचे कुणबी परिवारामध्ये झाले, कुणबी परिवाराचे मराठा समाजामध्ये झाले. पण जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळतंय आणि मराठ्यांना मात्र त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना आरक्षण मिळत नाहीये. असं त्यांचं म्हणणं आहे की हा दुटप्पीपणा एकंदरीतच आमच्यावरती अन्याय नाही आहे का? हा त्यांचा मुद्दा आहे. सर कसं आहे, आपल्याकडे आंतरजातीय विवाह होतात, सगळ्या समाजातली होतात. पण जर आंतरजातीय विवाहांचं जर प्रमाण जर काढलं तर ते केवळ 5% कमी आहेत. दगडे सर हा आंतरजातीय विवाह नाहीये. हा दोन कुटुंबाच्या संमतीनं अरेंज केलेले विवाह आहेत. मुलं मुली पळून गेलेले आहेत, आंतरजातीय विवाह झालेले आहेत, अशा प्रकारचे विवाह नाही आहेत. ते नातेसंबंध बड्या बड्या लोकांच्या याच्यामध्ये हे विवाह झालेले आहेत कुणबी मराठ्यांचे. त्यामुळे त्याला आंतरजातीय विवाह म्हणता येत नाही. ते एकच एकमेकांचे नातेवाईक आहेत 2-2, 3-3 पिढ्यापासून. सर या आर्ग्युमेंटमध्ये काही तथ्य असतं तर आतापर्यंतच्या जे 3 राज्य मागासवर्गीय आयोग याबद्दल स्थापन केले गेले होते, तिथे ही फॅक्ट प्रूव्ह झाली असती. म्हणजे हे मी सांगत नाहीये, राज्य मागासवर्ग आयोगाने हा क्लेम का त्यांचा नाकारला आहे? हे आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे ना, की राज्य मागासवर्ग आयोगाने हे क्लेम का नाकारला? केंद्राच्या मागासवर्ग आयोगाने हा क्लेम का नाकारला? ते म्हणाले की आमच्याबद्दल आकस आहे. या सगळ्या राज्य मागासवर्गीय आयोगांमध्ये सगळे मागासवर्गीय प्रतिनिधी असतात आणि ते मराठ्यांना त्यांच्यामध्ये घ्यायला तयार नाहीयेत. त्यांना सापत्नपणाची वागणूक देतात. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय होतात आणि राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सोबत कोर्टाने जे नाकारलेले ते 50% वरती आरक्षण गेल्यामुळे नाकारलंय असं त्यांचं म्हणणं आहे. सर काय आहे, की हे आकाशाची भावना जी आहे ती एकदम सब्जेक्टिव्ह भावना आहे. ती काय मला व्यक्ती म्हणून काय वाटतं हे बघण्यापेक्षा घटनेने काय आपल्याला प्रोसिजर घालून दिलेली आहे, त्या घटनेच्या प्रोसिजर
आहे, त्याची काहीतरी एक नियमावली आहे, त्याची काहीतरी एक प्रोसिजर आहे, ती प्रोसिजरच फॉलो करावी लागेल ना सर. त्या प्रोसिजर फॉलो केल्यानंतर ते प्रूव्ह झालं पाहिजे. म्हणजे आता काय म्हणू की हा एक क्लेम करणं एक ठीक आहे, म्हणजे आपण तात्पुरता हा क्लेम जरी मानला, हे एकच आहेत, पण त्यांचं जे प्रतिनिधित्व आहे ते सुप्रीम कोर्टाच्या निकालात टिकलं नाही ना सर. गायकवाड आयोगाचा रिपोर्ट. त्यांचं असं म्हणणं आहे की आणि ओबीसी मध्ये आणि आणि ओबीसी आणि आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे सर, आतापर्यंत राज्य स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंत मराठा समाजच या राज्याचं नेतृत्व करतोय. जेव्हा तो समाजच या राज्याचं नेतृत्व करतोय, तर आकाशपाण्याची भावना कशी घेता येईल आणि कोण घेईल? त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळे सरंजामी मराठे आहेत आणि गरजवंत मराठ्यांचा आणि सरंजामी मराठ्यांचा काही संबंध नाहीये. त्यांचा एकमेकांचा काही रोटीबेटी व्यवहार होत नाही. हे गोरगरीब मराठी आहेत आणि त्यांना त्या काळामध्ये अक्कल नव्हती, शिक्षण नव्हतं, त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीची समज नव्हती आणि या सरंजामदावी मराठ्यांनी त्यांचा गैरसमज केला होता. त्या मराठपणाचा अहंकार आणि टेंबा मिळवण्यामुळे त्यांचं स्वतःचं वाटोळं झालेलं आहे, हे त्यांना उमजलेलं आहे. सर, एक तर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की जे ओबीसी आरक्षण जे आहे त्याचा क्रायटेरिया ऐतिहासिक दृष्ट्या जे समाज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय दृष्ट्या मागास आहेत अशा लोकांसाठी आहे. मराठा समाज तशा अर्थाने मागास राहिलेला नाहीये, नाहीतर आतापर्यंतच्या झालेल्या अभ्यासामध्ये ते प्रूव्ह झालं असतं ना. हे गायकवाड आयोगाच्या ओबीसी मध्ये सुद्धा अनेक जाती आहेत की ज्या पुढारलेल्या आहेत, त्या कुणब्या आणि मराठ्यांच्या समकक्ष आहेत. त्यांच्यावरती कुठे अन्याय झाला समाज व्यवस्थेत? नाही नाही, काय की ही जरी टीका होत असेल, पण आयोगांच्या अभ्यासामध्ये ही टीका टिकत नाही ना. त्यांचं तेच म्हणणं आहे ना, आयोग बायस आहेत म्हणून. मंडल आयोग बंडल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला नाकारलं गेलेलं आहे. कसं आहे की नाही नाही, जे जे आयोग तुमच्या विरोधात जातात ते सगळे बंडल आहे असं जर म्हणायचं झालं तर मग म्हणजे मग तुम्ही कोणती प्रोसेस फॉलो करणार आरक्षणासाठी? कोणती प्रोसेस फॉलो करणार? ही प्रोसेस जी आहे तीच तुम्हाला फॉलो करावी लागत आहे. आम्ही कुणबी आहोत, आम्हाला 50% मधनं आरक्षण दिलं पाहिजे. आमचे नातेवाईक कुणबी आहेत आणि आम्ही मराठा ही काही जात नाहीये. मराठा हे धनगरांमध्ये आढळतात, मराठा हे आग्र्यांमध्ये आढळतात. मराठा हे त्या काळातली गुणवाचक शब्द होता. आम्ही कुणबी आहोत, आम्हाला आरक्षण द्या. नाही सर, मला वाटतं की आर्ग्युमेंट बोलायसाठी काय आहे, पण ऍक्च्युअल फॅक्ट काय आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे. आतापर्यंतच्या इतर एवढे झालेल्या अभ्यासकांनी त्यांचा हा जो आर्ग्युमेंटचा जो मुद्दा आहे तो फॅक्टनुशी पुरा म्हणजे काय म्हणू क्वालिफाय झाला नाही ना. नाहीतर आता गायकवाड आयोगाच्या रिपोर्ट प्रमाणे गायकवाड आयोगामध्ये हीच आर्ग्युमेंट होती की मराठा हे कुणबी आहेत, पण ही आर्ग्युमेंट कोर्टापुढे टिकली नाही ना. गायकवाड आयोगाचं जे कोर्टाने फेटाळलं त्याच्यातला महत्वाचा मुद्दा हाच होता की 50% वरती आरक्षण गेलं होतं. ते त्यांना एसबीएससीच्या संदर्भातलं 50% वरती आरक्षण गेल्यामुळे ते फेटाळलं गेलेलं आहे. पण राज्याचे असणाऱ्या हायकोर्टाने तर ते मंजूर केलं होतं, मान्य केलं होतं की मराठा समाज हा मागास सामाजिक आणि आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. पण सर, हीच बाब मंडल आयोगाला पण लागू होते. मंडल आयोगाला पण कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं आणि मंडल आयोग हा सुप्रीम कोर्टाच्या पातळीवरती टिकला. तिथे 9 न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं होतं. मंडल आयोगाला पण ह्या आव्हानाला पुढे जावं लागलं. पण त्या सगळ्या आव्हानामध्ये त्याच्या ज्या सगळ्या ज्या अटी आहेत त्या त्यांनी पार केल्या म्हणून ते टिकलं. जर मंडल आयोग सुप्रीम कोर्टात नसता टिकला तर त्यावेळेस जर आपण राजकारण पाहिलं तर किती मोठं देश पातळीवरचं राजकारण झालं होतं. त्याला केवढा मोठ्या प्रमाणात विरोध होता, तर ते टिकलं ना सुप्रीम कोर्टात, कारण त्या फॅक्ट्स मध्ये काहीतरी तथ्य होतं. मराठा समाजातल्या अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला 19% आरक्षण होतं, तुम्ही ते 27% नेऊन मराठ्यांचं आरक्षण लाटलेलं आहे आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा एम्पिरिकल डाटा वगैरे जमा केला नाही. एक अध्यादेश काढला, एक लोक बैठक झाली, एक अध्यादेश काढला आणि त्याने आरक्षण वाढवून घेतलेलं आहे. त्यामुळे हा जो प्रकार आहे हा मराठ्यांवरती अन्याय करणारा आहे, गोरगरीब मराठ्यांवरती अन्याय करणारा असं त्यांचं मत आहे. म्हणूनच मी सर मंडल आयोगाची काय मेथडॉलॉजी होती, त्यांनी अभ्यास कसा केला याचं एक तुम्हाला उदाहरण दिलं. 19% आरक्षण दिलं होतं ना त्या अनुषंगाने ओबीसी समाजाला, ते 27%, 27.5% पर्यंत. आपल्याला एक लक्षात आपल्याला घ्यावं लागेल की
ओबीसींना जे सुरुवातीला आरक्षण मिळालं ते पहिल्यांदा मिळालं 1967 साली, ते 14% होतं. त्यामध्ये 10% ओबीसीसाठी होतं, 4% भटक्या विमुक्तांसाठी होतं. असं मिळून ते 14 होतं. ते 1994 मध्ये 14 वरून 27 झालं. आणि हे होत असताना इम्पेरिकल डेटा म्हणजे सेकंडरी डेटा तर गोळा केला गेलाच, वेगवेगळ्या राज्यांकडून ते माहिती मिळवलीच, पण प्रत्यक्ष सर्वेक्षण पण झालं. पद्धतीनं इम्पेरिकल डाटा जमा केला गेला नाही. महाराष्ट्रातनं एक अध्यादेश काढला. छगन भुजबळ सर आणि शरद पवार एकत्र आले. त्यांनी असं सांगितलं, त्यांनी एक पत्र दिलं आणि तसा अध्यादेश निघाला आणि पण सर मंडल आयोगाचा रिपोर्ट अख्ख्या देशाने स्वीकारला आणि नंतर राज्यांकडे तो निर्णय घेण्याचा अधिकार होता. नंतरची घडामोड आहे ना झगडे सर. काय मग मंडल आयोगाच्या आधारावरतीच ते 14% झालेलं आहे आणि नाही, मंडल आयोगाने त्याच्या हो 1427 त्याच्या रिपोर्टमध्ये इम्पेरिकल डाटा जमा केला गेला का, तर तो केला गेले नाही. त्याच्या संदर्भात नोंदणी किती, कुठल्या जातीचं काय स्टेटस आहे ते केलं गेलं का, तर ते केलं गेलेलं नाहीये. एक अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशाच्या आधारे केलं गेलं. अहो सर, अशी जरी टीका होत असेल, पण आपल्याला नेमकी परिस्थिती काय आहे हे मंडल आयोगाचा रिपोर्ट वाचला पाहिजे ना. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते दिलं पाहिजे. त्याच्यात ओबीसीची यादी दिली आहे का? यस, दिली गेलेली आहे. महाराष्ट्रातल्या 272 जातींची यादी दिलेली आहे. तिथे माहिती गोळा कशी केली, एक चॅप्टर लिहिलेला आहे पूर्ण मंडल आयोगामध्ये, की मंडल आयोगाने माहिती गोळा कशी केली, वेगवेगळ्या विभागाकडून कशी माहिती केली, प्रत्यक्ष जमिनीवरती जाऊन प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन कशी माहिती गोळा केली, ओबीसीच्या संघटनांना, वेगवेगळ्या राज्यातल्या मंत्र्यांना, वेगवेगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना भेटून माहिती गोळा केली, हे मंडल आयोगाने त्याच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे ना. आणि तोच रिपोर्ट स्वीकारला महाराष्ट्र सरकारने आणि त्या रिपोर्टच्या आधारावरती हे रिपोर्ट स्वीकारला संपूर्ण देशानं. हे कोणी नाकारत नाहीये. मेन गोष्ट अशी की मराठ्यांचं आरक्षण जे आहे ते ओबीसीनी लाटलेलं आहे. आम्ही कुणबी आहोत, आम्हाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. याच्याबद्दलचं तुमचं काय मत आहे हे सांगा. कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 50% आतलं आरक्षण आम्हाला पाहिजे. 50% आतलं आरक्षण ओबीसी द्यायला तयार आहेत का, देता येईल का? कसं आहे की कालेलकर आयोग आणि मंडल आयोग या दोन आयोगांनी देश पातळीवरचा अभ्यास केला. या दोन्ही आयोगांना मराठा जात ही मागास म्हणून आढळली नाही, म्हणून त्यांनी त्यांचा समावेश केला नाही. ज्या जाती मागासलेल्या आढळल्या आणि या दोन आयोगाच्या नंतर पण आता 272 वरून ओबीसीची यादी महाराष्ट्रात 272 वरून 409 झाली. यामध्ये इतर अनेक जातींनी आपला अर्ज पाठवला आणि राज्य मागासवर्ग आयोगाने 1994 ते आतापर्यंत 47 अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने काय म्हणे की प्रकाशित केलेत, म्हणजे त्यांच्याकडे आहेत. तर त्यांनी त्यावेळेस त्या समाजाचा अभ्यास केला आणि मराठा समाजाचा पण वारंवार अभ्यास केला गेला, पण त्या अभ्यासामध्ये सापडलं नाही ना. तेच म्हणणं आहे त्या लोकांचं की जातीची जी यादी आहे ती अशी वाढत गेली हनुमानाच्या शेपटीसारखी. आणि ज्यावेळेस एखाद्या जातीचा समावेश केला तर त्याच्या संदर्भातली त्याची तुलनात्मक अभ्यास, त्याचा एम्पिरिकल डाटा, त्याच्या संदर्भातली ट्रिपल टेस्ट ही सगळी त्याला लागून पाहिली का? अशा पद्धतीनं अशा पद्धतीचा अहवाल कुठे आहे? तर अशा कुठल्याही जातीचा अहवाल नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अशा सगळ्या आंदोलकांना मी एक विनंती करेल की तुम्ही राज्य मागासवर्ग आयोगाला एक साधा विनंती अर्ज केला की आतापर्यंत आयोग स्थापन झाल्यापासून ते 2023 पर्यंत ज्या यादी ओबीसी मध्ये नव्याने ऍड केल्या गेलेल्या आहेत त्याचा अभ्यास काय केला गेला किंवा आयोगाने ही माहिती कशी गोळा केली. मला असं वाटतं की त्या आयोगाकडून ही माहिती सर्वांना उपलब्ध सहजरित्या होईल. त्यामुळे असा ज्यांचा आरोप आहे त्यांनीही एक साधा अर्ज किंवा एक आरटीआय जरी टाकलं तरी ही माहिती सर्वांना सहज उपलब्ध होईल. माझ्या मते माझ्याकडे 101 ते 47 अहवाल माझ्याकडे आहेत आणि मीच माझ्या अभ्यासासाठी एक साधा विनंती अर्ज केला होता आणि मागासवर्ग आयोगाकडून ही मला माहिती सहज उपलब्ध झाली. तर ज्यांचे कोणाचे हे आरोप आहेत त्यांना सगळ्यांनी विनंती की एक विनंती अर्ज करा, तुम्हाला राज्य मागासवर्ग आयोगाकडून हे सगळे अहवाल सहजरित्या प्राप्त होतील. आणि मंडल आयोगाचा अहवाल वेबसाईटवरच नॅशनल बॅकवर्ड कमिशनच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तो सगळेजण ऍक्सेस करू शकतात. मंडल आयोगाने कशी माहिती गोळा केली, त्याचे क्रायटेरिया काय होते, हे सगळ्यांना सहज उपलब्ध आहेत. मराठा त्यामुळे मी विनंती करेल की सर्वसामान्य मराठ्यांना की ही माहिती तुम्ही स्वतःहून जाऊन वाचा, त्याचा अर्थ काढा, त्याच्यावरती चर्चा करा. मराठा एक कुणबी आहे हे अनेक आता इतिहासकार सांगतायत आणि
ते सिद्ध देखील होत आहे. मग कुणबी म्हणून त्यांना आरक्षण देण्याला ओबीसी समाजाचा विरोध का आहे? कुणबींना तर सर आरक्षण आहे ना, मग त्यांना नाही, तुम्ही कसं नाही, नाकारू शकता? नाही, पहिली गोष्ट तर की हे अजून काय म्हणू की सिद्ध व्हायचं आहे. हे अजून कुठे सिद्ध झालेलं नाहीये आजपर्यंत. एक गोष्ट. एक सगळ्या गोष्ट की आपले इतिहासकारांनी सांगितलं ना हो, महात्मा फुलेंचा अखंड आहे, अनेक इतिहासातले दाखले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः कुणबी होते, हे सांगितलं जात आहे. आणि त्याला कसं काय तुम्ही नकारताय की सगळे मराठा म्हणजे मराठा समाज हा जर म्हणत असेल कुणबी आहेत, तर त्यांना नाकारता कसं येईल? सर ते जर मग म्हणतायत की आपला आम्ही आम्ही कुणबी आहोत, आम्ही आमची शेतकरी आणि त्यांच्याकडे शेती करणारी कुटुंब आहेत हे दिसतंय ना समोर. मग त्यांना कसं तसं नाकारता येईल आरक्षण? नाही, नाही, नाही. आपल्याला मग त्याला इतिहासात जावं लागेल, की आपल्याला हे एक लक्षात घेतलं पाहिजे, की मराठा ही जशी प्रादेशिक ओळख जशी आहे, तर आपल्याला हे पण एक समजून घ्यावं लागेल, जात नावाची जी गोष्ट आहे, ती स्टॅटिक नसते. त्याच्यात स्थित्यंतर होत असतात. तर एक ऐतिहासिक कालखंडात कुणब्यांनी मराठाकरण झालेलं आहे. हां, आणि त्याचा एक मोठा इतिहास म्हणजे त्याचं एक जर छोटंसं एकच उदाहरण द्यायचं झालं, तर 1920 मध्ये जेव्हा मराठ्यांनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व घेतलं, त्यावेळेस त्यांनी स्वतःला मराठा म्हणून सगळीकडे वावरायला सुरुवात केली, मराठा म्हणून नोंद करायला सुरुवात केली. म्हणून आपल्याला सेन्ससमध्ये मराठा जात म्हणून दिसते ना. आज पण जात दिसते. आज कित्येक मराठा समाजातले लोकं आम्ही कुणबी नाही आहोत, आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे, ही पण मागणी होताना दिसते. त्यामुळे हे जेवढं म्हणतायत तेवढं साधं सरळ नाहीये. तुम्ही अभ्यास करता आहात. तुम्हाला याच्यावरती मराठा ओबीसी प्रश्नांवरती तोडगा काय वाटतो? मला असं वाटतं सर ह्याच्यातला एक 2 तोडगे आहेत. एक आहे की 50% ची जी मर्यादा आहे, ती मर्यादा तोडली पाहिजे. आणि ही मर्यादा तोडण्यासाठी 2004 मध्ये नचिपण कमिटी केंद्र सरकारने स्थापन केली होती. आणि नचिपण कमिटीने हे सुचवलेलं आहे, की ही जी 50% ची जी कॅप आहे, ती पहिली गोष्ट ब्रेक केली गेली पाहिजे. एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आहे की जनगणनेची मुद्दा आहे, की आता जो एवढा संभ्रम तयार झालेला आहे, मराठा आणि ओबीसी समूहामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती दुही निर्माण झालेली आहेत. गावच्या पातळीवरती दोन्ही समाजामध्ये मोठा ताण निर्माण झालेला आहे. आणि हे होत असताना ॲक्चुअली परिस्थिती काय आहे? सर्वच समाजाची, फक्त मराठा आणि ओबीसी नाहीत, तर ब्राह्मणांपासून ते आदिवासींपर्यंत सर्वांचीच काय परिस्थिती आहे, हे आपल्याला पिक्चर आपल्यापुढे क्लिअर होत नाही. आणि त्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी एक मोठी मागणी देशभर होते. तर ती मागणी का नाही पूर्ण केली जात? मागे ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं, त्यावेळेस ती मागणी मोठी जोरदारपणे आली होती. आता पण ही मागणी मोठ्या प्रमाणावरती येत आहेत. स्वतः जरांगे पाटील म्हणतायत, की होऊन जाऊ द्या जातनिहाय जनगणना. का नाही हे राज्य सरकार करत? ते जर ह्या प्रश्नाबाबत जर प्रामाणिक त्यांची बांधिलकी असेल, तर हे का नाही होत? आजच्या घडीला 3 राज्य मागासवर्गीय आयोगांच्या सदस्यांनी राजीनामा दिला या मुद्द्यावरून, की जातनिहाय जनगणना तुम्ही करा. आणि गायकवाड आयोगाने जे सर्वेक्षण केलं होतं, ती जातनिहाय जनगणना नव्हती. त्यामुळे आता या प्रश्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा मुद्दा वारंवार पुढे येतोय. तर मला असं वाटतं, की जर सरकार ह्या प्रश्नाच्या बाबत जर प्रामाणिक असेल, तर त्यांनी जातनिहाय जनगणना करावी. जेणेकरून सर्व समाजांची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती पुढे येईल. त्यांनी नुसते केवळ नंबर्स किती आहेत हे नाही कळणार, पण त्या समाजाची सामाजिक, आर्थिक स्थिती काय येईल हे पण आपल्याला लक्षात येईल. आणि हे आपल्याला समजून घेता येईल, की आपल्या सगळ्या समाजाचा एक्स-रे एका अर्थाने पुढे येईल आणि याच्यातून आपल्याला पुढचा मार्ग अधिक क्लिअर काय असेल हे 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 समजून घेण्यासाठी ही मागणी खूप महत्वाची आहे. आणि आजच्या घडीला की मराठा समाज जे आरक्षण मागतोय त्यांनी पण ह्या मागणीची ही मागणी जर जोरदार लावून धरली तर सगळ्यांचेच प्रश्न मिटण्यासाठी एक मार्ग मोकळा होईल. बरोबर आहे. धन्यवाद यशवंत झगडे सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी या महत्वाच्या विषयावरती संवाद साधला. हे होते यशवंत झगडे, जे धन्यवाद सर. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या मान्यवर संस्थेमध्ये PhD करत आहेत. मंडलेतर राजकारणावरती. त्यांच्याशी आपण ओबीसी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एकूण ज्या काही भूमिका आहेत त्याच्यावरती आपण त्यांच्याशी चर्चा केली, संवाद साधला. तुम्ही त्यांचं मत ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं
तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.